भांडण करते. काय बोलते? काय बोलत नाही तू, बोल. ह्याच्यात चहा का पिली? अगं पण आहे ना, त्या कपामध्ये तू मेणबत्ती ठेवून दिलेली. मेणबत्ती कोणी कपाट ठेवतं? म्हणजे राहत नव्हती तर मी काय करू? काल लाईट गेलेली तर मेणबत्ती कपाट ठेवून दिली. मग मी पिऊन घेतली त्याच्यात चहा. का बरं, काय झालं त्याच्यात चहा पिली? माझा ग्लास या एका आधीच तर मोठ्या बाबांनी कुठे गेला तो ग्लास? हा ग्लास होता माझा. हा, हा मग? मोठ्या बाबांनी दारू पिलेली आहे त्याच्यात. हा नाही तर अजून म्हणे हळदी कुंकू करून ते पवित्र होऊन जाईल. आणि तू सामान आणलं. चाय वाय पिते का पिली? पण तुला माहिती आहे माझा ग्लास आहे तर कशाला छेडखानी करते? अरे पण काय झालं? कधी माझ्या ताटात जेवते, कधी माझ्या ग्लासात पाणी पिते. चला काम करा. मी नाही करणार कोणतं काम. का बरं? माझ्या ग्लासात पिलीच का चहा? अगं जाऊ दे, झालं, नाही, मावशीच आहे. पण जर तुला माहिती आहे मला आवडत तर कशाला छेडखानी करते? अगं पण काय छेडखानी केली? आता मग काय आलं ग्लासात पिली तर? तुझी कोणती प्लेट आहे दाखव. जसं की तुला माहितीच नाही. कोणती प्लेट आहे? ही वाली ना? ही वाली. नाही. हा. मग काय करायचं याचं? प्लेट जाऊ दे, मी ह्याच्यापेक्षा चांगली घेऊन येईल तुला. मला आपल्या भांड्यांमध्ये आहे ना. जसे नातं जुडलंय. म्हणजे या ग्लासात चहा नाही पण प्यायची. चहा पिली का? का पिली चहा? अगं बबली यार, होती त्या चहा प्यायच्या याच्यामध्ये आहे ना कप. धुवून दे. डेटॉल मधनं धुवून दे. मला नाही डेटॉल. अगं डेटॉल मधनं मला काही रोग आहे का कोणता? तो डेटॉल मधनं धुवून दे. डेटॉल मधनं धुवून दे. मला नाही. अगं पण अशी काय करते बबली? खरं बोलते, व्हिडिओ काढायसाठी नाही बोलत आहे मी. खरं डेटॉल मधनं धुवून दे. मला नाही. डेटॉल मधनं डेटॉल आहे घरी? मी आणून देते. पैसे दे. पैसे. त्याच्यात पण माझीच आहे ना. हा, हा. डेटॉल आहे घरी? हा. गरम जाऊ दे, पाण्यात धुतो. त्याचे सगळे जम्स मेले पाहिजे. त्याच्यात जम्स आहेत. चहा पिलाय तर चहाचा ग्लास आहे आणि ही म्हणते जम्स मेले पाहिजे. म्हणजे मला किती किती मोठा रोग आहे गाईज. हा, हे बघा, हे ना मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे दोघी कप आहेत आणि एक दुसरा कप आहे माझा चहा प्यायचा. मग तो चहा प्यायचा कप ना प्रेमने घेऊन घेतला होता. मग अरे या कपमध्ये ना काल लाईट गेली ना तर हिने मेणबत्ती उभी करून दिलेली. ती दिसणार पण नाही, वाईट आहे तर. मग मी ती मेणबत्ती काढली, तिथे ठेवली आणि हे कप आहे ना बेसिंगमध्ये टाकून दिले धुवायसाठी. आणि ना ही मॅडम आहे ना, मग मी हा ग्लास दिसला मला तर याची साईज थोडी छोटी दिसली तर मग मी याच्यात चहा पिऊन घेतली. तर काय वाईट केलं मी? तर ही मॅडमला राग येऊन राहिला. पण तू पिलीच का? मॅडम बोलता चहाच का पिली? त्या ग्लासात चहाच का पिली? दुसरे ग्लास नव्हते. खरंच आवडते. दुसरे ग्लास नव्हते काय? नव्हते. ग्लास तुला दिसतो. अरे पण ग्लास होते, पण आता एवढ्या ह्याच्यामध्ये आता हा पुढे होता मांडणीवरती. मग मी पुढे जो ग्लास होता तो माणूस घेणार ना. हे थोडी बघणार की कोणाचा आहे कोणाचा नाही आहे, कोण घेत आहे, बबली घेते का मी घेते, हा थोडी माणूस विचार करणार आहे. तर आता हिला राग आला मॅडमला. सांगा असं बघा, असं मावशी असू दे, मम्मी असू दे, असं आपला ग्लास किंवा आपलं काही वस्तूचं घेणं तर काही चुकीचं असतं का? नाही ना. तर मग या मॅडमला सांगा. मी मागे पण तिला बोलली आहे की असं नाही, म्हणजे चालून जातं ना असं जॉईंट फॅमिलीमध्ये. तरी मॅडमला राग आला. आता काय करायचं? तर बंटीताई पण नाही आहे, आई पण गावाला गेली आणि अशा राग घेऊन बसताय. काय करायचं आता यांना मनवायला? पिलीच का? जर तुला माहिती आहे माझा ग्लास आहे तर तू पिलीच का? आता तुला मनवायला मला काय करावं लागेल? चांगलं जेवण बनव. काय बनवू? काही पण बनव, चांगलं बनव. पुलाव बनवू? नॉन चिकन पुलाव बनवू? हट. मग काय बनवायचं आता? साधा पुलाव चांगला. साधा पुलाव बनवते आता हिला मनवायसाठी मी. चला जेवण बनवू. आणि हिला थोडं समजावा गाईज. कमेंटमध्ये माझ्या पोरीला समजावा की ना मम्मीनी बहिणींनी कोणीही आपल्या वस्तू वापरल्याने त्या खराब होत नाही. ठीक आहे? खराबची वाट नाही. मला आवडत नाही माझ्या गोष्टी वापरल्यावर. प्लीज तुम्ही कमेंटमध्ये सांगा.
तो ग्लास असा ना कोणी 20 रुपये 30 रुपयामध्ये कोणी घेणार नाहीये. मौल्यवान आहे तो. त्याची किंमत नाहीये. पण हिला एवढा राग येतोय त्या ग्लासाबद्दल. प्लीज तुम्ही समजावा गाईज कमेंटमध्ये.